आज आहे संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजेच भोगी. म्हणून मस्त अशी साडी वेअर केली होती. लगेचच येऊन तीळ वगैरे भाजायला घेतले आणि लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आता भोगीला असते मिक्स भाज्या. जसं भोगीच्या भाज्यात सगळ्या भाज्या मिक्स येऊन भाजीची चव वाढवतात, तसेच आयुष्यातही सगळी माणसं आणि नाती मिळून मिसळून राहिली की लगेचच आयुष्याची गोडी वाढते असं म्हणतात. म्हणून स्वयंपाक सगळं आवरून घेतला. अंटूने येताना देवांसाठी आणली होती रिमोट कंट्रोलवरची कार. बघा आता एवढं रुसण्या लेकराला काय पाहिजे एवढी भारी कार. म्हणून तर मी सगळी कामं माझी आवरायला घेतली आणि माझ्याकडून कधीच काम नीटनेटकं होत नाही. भाजीमध्ये भात पडला होता, मग ते आवरला. आणि आज तर वातावरण असं झालं होतं जसं की पाऊसच पडतो की काय. वैद्य वगैरे दाखवून सगळेजण जेवायला बसले. मस्त मिक्स अशी भोगीची भाजी आणि तेळ लावलेला बाजरीच्या भाकरी. मग नंतर थोड्या वेळाने दुपारून गेलो होतो थ्रेडिंग करायला आणि आज आमच्या पाठीमागलं काम संपलं नाही तेवढ्यावर. नंतर आलो बाजारामध्ये बांगड्या भरायला. बाजार तर एवढा सगळा भरला होता, सगळीकडून पाव भाज्या आणि मेनू तरी आमचा लेडीज पार्ट म्हणजेच बांगड्या भरायला. एवढी मुरकण पडली होती बायकांची, एकाच्या एका अंगावर पडायची वेळ. आणि त्यात आम्ही दोघी तरी मस्त बघून बांगड्या बघत होतो. आम्हाला काय पसंत पडेना, आम्ही या माणसाच्या डोक्यावर बसायचंच बाकी राहिलो होतो. मग नंतर सगळा बाजार वगैरे आमचा केला आम्ही आणि घरी आलो. निवांत बसलो नाही तोपर्यंत आम्ही आलो खण न्यायला. मग इकडं खण वगैरे घेतला आणि संध्याकाळून देवांच्या आंटीची होती पहिली संक्रांत, म्हणून म्हटलं चला आपल्या जाऊबाईची हौस आपल्याशिवाय कोण करणार. म्हणून मी मस्त असं डेकोरेशन वगैरे केलं आणि संध्याकाळचा दिवस आम्ही मेहंदीसोबत संपवला असा गेला.